विलिनीकरण चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान हे विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा 17 जानेवारीचा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दाखवला, तो समोर आला होता आणि त्यानंतर विलिनीकरण चर्चेत जे नव्हते त्यांना याबाबत काय माहिती असेल असं अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधलेच काही नेते विलिनीकरण होणार नव्हतं असं म्हणतात आणि त्यानंतर आता अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केले। नक्कीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवार यांनी एक अनौपचारिक चर्चेत मोठं विधान केलेलं आहे। जे चर्चेत सहभागी नव्हते त्यांना विलिनीकरणाच्या चर्चेबाबत काय माहिती असणार असा एक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कारण आपण बघतो की मागील 2 दिवसांपासून सुनील तटकरे असतील आणि इतर त्यांच्या पक्षाचे नेते असतील ते सातत्याने हा दावा फेटाळून लावत होते। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक वक्तव्य केलेलं होतं की जर अजितदादांनी या संदर्भात मला माहिती दिली असते की जर तारीख ठरली असेल विलिनीकरणाची तर त्याबाबत त्यांनी माहिती दिली असेल। हे सगळं आता ही सर्व वक्तव्य आल्यानंतर शरद पवारांचं हे अनौपचारिक चर्चेत केलेला त्यांनी हा प्रश्न बरंच काही सांगून जात आहे। त्यामुळे अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे हे या विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा करत होते। त्यामुळे या चर्चेत जे वक्तव्य आता करत आहेत सुनील तटकरे असतील किंवा इतर नेते जे चर्चा फेटाळून लावत आहेत ते या चर्चेतच नव्हते। त्यामुळे त्यांना या विलिनीकरणासंदर्भात कोणतीही माहिती नाहीये आणि त्यामुळे त्यांचे हे अशा पद्धतीने वक्तव्य हे ती चुकीचे किंवा याला कोणताही बेस नाही अशा पद्धतीचे एक प्रकारे कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न हा शरद पवारांचा आहे आणि असाच त्या पद्धतीचा अर्थ निघतो। त्यामुळे अजित पवार हे सातत्याने आपण बघितलं की जे व्हिडिओ आलेले त्या व्हिडिओमध्ये देखील केवळ अजित पवार पक्षाकडून केवळ अजित पवार हे चर्चेत सहभागी आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने आता हे दावे केले जात आहेत त्यामुळे आता यावर नेमकं काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शरद पवारांचं एक वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। गिरीश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान जरी हे विधान केलं असलं तरी शरद पवार बोलतात की प्रत्येक विधान ही बातमी असते, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलं असं म्हणावं लागेल।